नमस्कार मंडळी, आज आहे नवरात्रीतील 8वा दिवस म्हणजेच अष्टमीचा दिवस आणि आज आमचं भगिनी मंडळ राजापूरचं मंडळात आहे महालक्ष्मी पूजन। तर पहा, सकाळीच इथे लक्ष्मीची म्हणजेच अन्नपूर्णा देवीची पूजन सुरू आहे। तर गुरुजींकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा इकडे चालू आहे। तर तिकडे वरती महानैवेद्याची तयारी सुरू आहे। तर महानैवेद्यात खूप सारे पदार्थ बनवायचे होते, त्यामुळे खूप साऱ्या मैत्रिणी सकाळी लवकरच आलेल्या होत्या आणि आपापलं काम अतिशय सुबकतेने करत होत्या। जवळजवळ 400 ते 500 मोदक बनवायचे होते उकडीचे। तर हे काही साधंसुद्धा काम नाही आहे, तरीसुद्धा खूप सुंदर आणि रेखीव मोदक प्रत्येकीने बनवले आणि अगदी वेळेतच सगळा नैवेद्य बनवून झाला। तर खूप सारे पदार्थ बनवण्यात आले होते, तर ते तयार तर वेळेत झालेच आणि अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट असे झाले होते। तर आता पुढे मी तुम्हाला असं माहिती देते। तर कारण जी पिठापासून उकडीच्या पिठापासून तांदळाच्या देवी तयार केली जाते आणि संध्याकाळी 7 वाजता ती देवी तयार करून सजवून साडी नेसवून पूजेला सुरुवात होते। त्यानंतर ओट्या वगैरे भरल्या जातात आणि पूर्ण रात्रभर अखंड जागरण केलं जातं आणि त्या जागरणांमध्ये आता रात्रभर जागरण करायचं म्हटल्यानंतर विविध खेळ खेळले जातात, म्हणजेच की घागरी फुंकणे, टिपरी, गरबा, दांडिया किंवा गाणी म्हणणं, इतर खेळ खेळणं, असं काही ना काही करत म्हणजे जागरण देवीसाठी जागरण केलं जातं आणि पहाटे 4:30 ते 5 वाजता विसर्जन केलं जातं पूजेचं आणि त्यानंतरच मग मैत्रिणी सगळ्या आपापल्या घरी जातात। तर इथे पहा, नैवेद्य जवळजवळ बनवून झालेलं आहे, मोदक तयार झालेले आहेत। तर खूप सारे पदार्थ होते, म्हणजेच उकड बटाट्याची भाजी होती, उसळ होती, खीर होती, साधा भात, लोणचं, पापड, कोशिंबीर, काकडीचं लोणचं, असं म्हणजे विविध पदार्थ होते। त्यानंतर दुपारी महानैवेद्य देवीचे काढण्यात आले। त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर मग जेवणाच्या पंक्ती वाढण्यात आल्या। तर पहा, सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत आहेत। खूप सुंदर नैवेद्य बनला होता, म्हणजे खूप सुंदर दिसतसुद्धा होते मोदक आणि चवीलासुद्धा खूप उत्कृष्ट झालेले होते। तर हे दुपारपर्यंत सगळा हा कार्यक्रम आवरला आणि संध्याकाळनंतर मग देवीचं पूजन आणि जागर सुरू होतो।
तर मंडळी, अष्टमी दिवशीचा हा महालक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने विसर्जन झाल्यावर सर्व मैत्रिणी घरी गेल्या.